मुंबई महानगरपालिकेतील मिठी नदी गाळ गैरव्यवहार प्रकरणात अडकलेल्या 5 ठेकेदार कंपन्यांना ठाणे महापालिकेमध्ये कोणतेही काम देऊ नये अशी स्पष्ट मागणी मनविसेचे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी ठाणे महानगरपालिकेच्या नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांना निवेदनाद्वारे केली आहे। मुंबई पालिकेतील 65 कोटी रुपयांच्या घोटाळ्याची ईडी चौकशी सध्या सुरू आहे। या प्रकरणात आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 5 ठेकेदार कंपन्यांमध्ये ॲक्यूट डिझायनिंग, कैलास कन्स्ट्रक्शन, NA कन्स्ट्रक्शन, निखिल कन्स्ट्रक्शन आणि JRS इन्फ्रास्ट्रक्चर या कंपन्यांचा समावेश आहे। विशेष बाब म्हणजे या गैरव्यवहारात फक्त कंत्राटदार नव्हे तर 3 पालिका अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचं समोर आलं आहे। या कंपन्यांनी गाळ उपसण्याच्या कामामध्ये बनावट मोजमापे, खोटे दस्तऐवज आणि चुकीचे बिलिंग यांसारख्या गंभीर त्रुटी केल्या असून संबंधित प्रकरण सध्या तपासाअंतर्गत आहे। दरम्यान या कंपन्यांनी मुंबईत जे प्रकार केले आहेत तेच प्रकार ठाणे महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांमध्ये करत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। या कंपन्यांची ठाणे महानगरपालिकेत देखील कोट्यवधींची कामं सुरू आहेत, त्यामुळे नागरिकांच्या कर रूपात मिळणाऱ्या निधीचा अपव्यय होण्याची शक्यता नाकारता येत नाही। या कंपन्यांची कार्यपद्धती व कामांची गुणवत्ता तपासणे आणि त्यांनी केलेल्या सर्व प्रकल्पांचे पुनरावलोकन करणे अत्यावश्यक आहे।